नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ह्या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे, पिन कमेंट, त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही ह्या 2 पैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल ज्या वेळेला आपण विश्लेषण केलं होतं त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं होतं की कशा पद्धतीने ही तेजी झाली आणि कालच मी सांगितलं होतं की आता 24,325 ही लेवल आहे आणि 24,405 ही लेवल आहे. हा एरिया आता रेझिस्टन्स झोन असणार आहे. म्हणजे काय, तर ह्या एरियात आल्यानंतर किंमत एकदा खाली येऊ शकते. आणि हे पण सांगितलं होतं, जर काही कारणामुळे 24,405 च्या वर किंमत टिकली तर मग मात्र आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. पण ह्या एरियात आल्यानंतर एकदा रेझिस्टन्स येऊ शकतो. त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे हे जर व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत असाल आणि ते व्यवस्थित लक्षात ठेवत असाल तर त्याचा तुम्हाला विश्लेषण करताना नक्कीच फायदा होत असेल. कारण काल मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आणखीन एक गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट अशी होती की निफ्टी ह्या रेझिस्टन्स झोन मध्ये आलाय, पण पुढे गेल्यावर आपण बघणार आहोत की बँक निफ्टी आणि सेन्सेक्स आलेला नाहीये. त्यामुळे हे पण सांगितलं होतं की ओपनिंग नंतर सुरुवातीला थोडा काळ आपल्याला तेजी होऊ शकते. का? कारण बँक निफ्टीला आणि सेन्सेक्सला सुद्धा या रेझिस्टन्स झोन मध्ये आलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग येणार आहे. तर त्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला तेजी होऊ शकते. आता हे मी कशाच्या जोरावर सांगतो, तर मी ज्या पद्धतीनं विश्लेषण करतो, ज्यामध्ये ॲस्ट्रोलॉजिकल एनालिसिस आहे, तर त्यानुसार मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगत असतो. पण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर त्यातलं काहीच माहीत नसेल, तर तुम्ही एक गोष्ट काय लक्षात ठेवू शकता, मार्केटचा एक सिंपल रूल आहे. मार्केट नेहमी ट्रॅप करतं. तुम्ही बघू शकता की अचानक ही जी तेजी झाली होती त्यानंतर काय झालं सगळ्यांचं, आणि ती तेजी कशी झाली होती की तुम्ही बघू शकता 25 तारखेचा इथे तयार झालेला जो ओपनिंगचा हाय होता तो मोडला 25 तारखेलाच. त्याच्या आधी बघू शकता 24 तारखेचा हाय होता, तो मोडून किंमत वर गेली. म्हणजे असं लक्षात येते की आता किंमत वर जाऊन क्लोज झाली आहे, म्हणजे आता तेजीच होणार. आता काल ज्यांची ही ट्रेन चुकली होती तेजीची, ते आज सकाळी काय करायला बघणार, आज सकाळी परत त्या ट्रेनमध्ये घुसायला बघणार. कारण आता ती जी होती आपल्याला चुकायला नको आणि मार्केट इथेच ट्रॅप करतं. ट्रॅप कशा पद्धतीनं करतं, की इथे आल्यानंतर सुरुवातीला थोडा वेळ असं दाखवलं, की आता आणखीन तेजी होऊ शकते आणि त्यानंतर किंमत एकदम खाली आणली. बरोबर. बँक निफ्टीमध्ये बघाल तर पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये खूप मोठी तेजी झाली. अर्थात त्याचं कारण वेगळं होतं. त्याचं कारण असं होतं की निफ्टी हा ट्रॅप झोन मध्ये किंवा रेझिस्टन्स झोन मध्ये आलेला होता, पण बँक निफ्टी मात्र आलेली नव्हती. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचणं आवश्यक होतं आणि त्याशिवाय सेलिंग येणार नव्हतं. तर आता काय झालं बघा, सेलिंग यायला लागलं. सेलिंग यायला लागल्यावर मी सांगितलं होतं की हा झोन दिला होता बघा, 24,320 वरच्या बाजूला आहे आणि खालच्या बाजूला 24,250 आहे. 24,250 ते 24,300 ह्या झोन पर्यंत किंमत खाली येऊ शकते. अर्थात त्या झोन पर्यंत म्हटलं असलं तरी त्या झोनच्या थोडं खालीही जाऊ शकते. तुम्ही बघू शकता काय झालं, किंमत खाली यायला लागली. इथून एकदा वर जाते असं वाटलं, पण त्यानंतर परत खाली आली. परत आपल्या झोन मध्येच राहून परत वर जायला लागली. पण शेवटी काय झालं,
ही जी शेवटची कॅन्डल तयार झाली आहे, ही आपल्याला माहिती आहे नवीन सिस्टम जी आली आहे कॅश त्याच्यामुळे तयार झालेली कॅन्डल आहे. ही काही टिकाऊ नाहीये. म्हणजे काल जसं हे झालं इतक्या वर गेलो होतो, आता आपण परत खाली आलो. तसं आज इतकं खाली गेलोय, उद्या कदाचित इथनं वर जायला सुरुवात करू. तर त्यामुळे ह्या कॅन्डलचा आपल्याला फार विचार करण्याची गरज नाही. पण ज्या पद्धतीनं मी सांगितलं होतं, की आता इथून खाली यायला लागलंय म्हणजे आता प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं. कुठपर्यंत येऊ शकतं ते पण सांगितलेलं होतं. त्या झोनपर्यंत किंमत आलेली आपण बघू शकतो. म्हणजे जसं आपण मागचे अनेक दिवस म्हणत होतो, की आता खाली येऊन डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होऊ शकते. तर आता खाली आलं डब्ल्यू पॅटर्न मधला तेजी पण झाली. आता थोडंसं खाली येऊन परत वर जाऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आता दिसायला लागलंय. उद्या कदाचित काय होऊ शकतं, थोडंसं गॅप अप ओपन होऊ शकतं किंवा फ्लॅट ओपन झालं, गॅप डाउन ओपन झालं तरी एकदा आपल्याला तेजीची मूव्हमेंट परत आता इथनं चालू होऊ शकते. अशा प्रकारचं आपल्याला इथे विश्लेषण दिसतंय. तर माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल, की तुम्हाला कशा पद्धतीने इथे मार्केटमध्ये मूव्हमेंट होत असते, ट्रॅप करण्याचा प्रयत्न असतो. आता कदाचित काय होईल, जसं काल ही तेजी झाली, त्यांना ट्रॅप करण्यासाठी आज सकाळी थोडा वेळ तेजी झाली. तसं उद्या कदाचित काय होईल, थोडा वेळ मंदी पण होईल. आणि त्यानंतर मग तेजी चालू होईल. असं काहीतरी होऊ शकतं ट्रॅप करण्याच्या दृष्टीनं मार्केटमध्ये मूव्हमेंट आपल्याला अपेक्षित असते. तर उद्या ह्या पद्धतीची मूव्हमेंट होऊ शकते. अर्थात उद्या ओपनिंगच्या वेळेला मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगू शकतो. पण आत्ता तरी आपल्याला जसं दिसतंय त्यानुसार आणखीन थोडंसं फार तर खाली जाऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकते. तर अशा प्रकारची मूव्हमेंट आता आपल्याला निफ्टी 50 मध्ये अपेक्षित आहे. तर हे झालं निफ्टी 50चं विश्लेषण. आपण जाऊया बँक निफ्टीकडे. कारण बँक निफ्टीमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या आहेत. बँक निफ्टीमध्ये काय होतं, काल मी तुम्हाला ह्याच 2 लेव्हल दिल्या होत्या. पहिली लेव्हल कुठली होती? 57,560. दुसरी लेव्हल कुठली होती? 57,675 आणि सांगितलं होतं हा रेझिस्टन्स झोन आहे. बरोबर? जर किंमत ह्या झोनच्या वर निघाली, तर मग आणखीन तेजी होऊ शकते. तर आज काय झालं, आज ओपनिंग नंतरच किंमत वर जायला लागली. त्यामुळे वरच्या बाजूच्या आपल्याला आणखीन 2 लेव्हल होत्या. 57,790 आणि 57,935. आता ज्यावेळेला ह्या सर्व लेव्हल आल्या, त्यानंतर मी सांगितलं, की आता सर्वच्या सर्व दिलेली टार्गेट आलेली आहेत. त्यामुळे आता एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि प्रॉफिट बुकिंग कुठपर्यंत येऊ शकतं, त्यासाठी इथे लेव्हल पण दिली होती. खालच्या बाजूला बघाल तर 57,645 आहे आणि वरच्या बाजूला बघाल तर 57,830 आहे. ह्या झोन पर्यंत किंमत येऊ शकते. पहिल्यांदा बघा इथपर्यंत आली पण आणि इथनं वर जाते असं वाटलं. पण हा हाय जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत ती जाणार नव्हती. त्यानंतर परत खाली आली, परत इथे ह्या लेव्हलला इथे सपोर्ट घेऊन परत वर गेली. पण मग शेवटी क्लोजिंगमुळे परत खाली आली आहे. अजूनही ज्या झोनमध्ये येऊन सपोर्ट घेऊ शकते असं सांगितलंय, त्या झोनमध्येच आलेली आहे. नुकती प्रवेश केलेला आहे. बरोबर? त्यामुळे बँक निफ्टी काय दिसतंय आपल्याला व्यवस्थित पद्धतीने हे फॉलो करताना आपल्याला दिसतंय. आज सकाळी सुद्धा ओपनिंग नंतर हा हाय ब्रेक केल्यानंतर चांगली तेजी झाली. आपण बघू शकतो वरची सर्व टार्गेट सुद्धा आली. पण ज्या पद्धतीनं ही चारही टार्गेट आली, त्यानंतर मी सांगितलं होतं आता सर्व टार्गेट आल्यामुळे जे प्रॉफिट बुकिंग येणार, ते प्रॉफिट बुकिंग सुद्धा बघायला मिळालं. उद्या काय अपेक्षित आहे? उद्या कदाचित निफ्टीमुळे थोडीशी किंमत खाली गेली, त्याच्यामध्ये सुद्धा जाऊ शकते आणि त्यानंतर एक चांगली तेजी आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकते. अशा प्रकारचं विश्लेषण आता आपल्याला इथे दिसायला लागलेलं आहे. तर उद्या बघूया नक्की कसं काय मूव्हमेंट होतीये, त्याच्यावर मग पुढचे विश्लेषण तुम्हाला लक्षात येईल. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये आज काय मूव्हमेंट झाली आणि उद्या काय होऊ शकते. आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला आपल्या YouTube चॅनलच्या चॅनल मेंबरशिप विषयी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर गेलात, तर त्या YouTube चॅनलमध्ये जे सबस्क्राईब बटन आहे, त्याच्या शेजारीच तुम्हाला आता जॉइन बटन दिसतंय. या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आणि या मेंबरशिपमध्ये आपण एकूण 4 प्रकार उपलब्ध केलेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. तर माझ्या मते मॅक्सिमम लोकांनी जी आहे ती गोल्ड मेंबरशिप घेतलेली आहे. तर माझ्या मते तुम्हाला जर घ्यायची असेल तर कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घ्या. त्यानंतर प्लॅटिनम मेंबरशिप सुद्धा बऱ्याच जणांनी घेतलेली आहे. तुम्हाला जर ह्यामध्ये
काही माहिती हवी असेल, तर तुम्ही जॉइन बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला ह्या सर्व मेंबरशिपची माहिती तिथे सांगितली जाते. मात्र जर तुम्हाला त्यापेक्षा जास्त काही माहिती हवी असेल, तर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी हा नंबर माझा इथे दिलेला आहे. WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा, हा जो नंबर आहे, ह्या नंबरवर केवळ आणि केवळ WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधता येईल. जर तुम्ही कॉल करण्याचा प्रयत्न केला, तर ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. तर त्यामुळे कृपया कुणीही कॉल करण्याचा प्रयत्न करू नका. WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. तुमच्या मेसेजला नक्की रिप्लाय मिळेल. फक्त रिप्लाय मिळायला थोडासा उशीर होऊ शकतो. कारण रोज शेकडो मेसेज येत असतात आणि त्यातून मला तुम्हाला रिप्लाय करायचा असतो. त्यामुळे थोडासा उशीर झाला, तर ती गोष्ट समजून ठेवा. काही जणांना सवय असते की फक्त हाय, हॅलो असा मेसेज पाठवून ठेवतात. त्याऐवजी तुम्हाला काय विचारायचंय, काय सांगायचंय, जी काय पाहिजे असेल ते संपूर्ण मेसेज पाठवा. कारण लाईव्ह चॅटिंग तुमच्यापैकी मी कुणाशीच करू शकत नाही. तर त्यामुळे जे काही तुम्हाला कळवायचं असेल, विचारायचं असेल ते एका मेसेजमध्ये पाठवून ठेवा आणि त्यानंतर मग मी तुम्हाला माझ्या सवडीनं सर्व मेसेजला मी रिप्लाय करतो. त्यावेळेला तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल. तर माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या YouTube चॅनल मेंबरशिपमध्ये हे 4 प्रकार आहेत. त्याची माहिती तुम्हाला जॉइन बटनला क्लिक करून इथे वाचता येऊ शकते. अधिक माहितीसाठी मी हा नंबर दिलाय. याच्यावर WhatsApp मेसेजद्वारे तुम्ही चौकशी करू शकता. हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण आपला राहिलेला जो इंडेक्स आहे, तो म्हणजे सेन्सेक्स त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता इथे सेन्सेक्स मध्ये जर तुम्ही बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल की सेन्सेक्स मध्ये सुद्धा मी तुम्हाला काय केलं होतं, सेन्सेक्स मध्ये मी तुम्हाला वर जात असताना रेजिस्टन्स लेवल दिलेली होती. खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर 77,830 ही लेवल दिलेली होती आणि वरच्या बाजूला 78,095 ही लेवल दिलेली होती. आता ह्या ज्या 2 लेवल होत्या आणि मी सांगतानाच सांगितलं होतं, की क्लोजिंग खाली आलेलं आहे. क्लोजिंग जर खाली आलंय, तर ह्याचा अर्थ असा होतो, की आपल्याला रेझिस्टन्स झोनपर्यंत आधी जायला पाहिजे. काल निफ्टीचं एनालिसिस करताना सुद्धा मी सांगितलं होतं, की ज्या अर्थी निफ्टी इथपर्यंत पोहोचलाय, पण बँक निफ्टी आणि सेन्सेक्स अजून पोहोचला नाहीये, त्या अर्थी काय होणार? उद्या पहिल्यांदा वर जाणार. त्या पद्धतीनं आज आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळाली आणि त्यानंतर प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. प्रॉफिट बुकिंग येताना सुद्धा सांगितलं होतं की ह्या झोन पर्यंत येऊ शकतं. चालू मार्केटमध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर परफेक्ट ह्या झोनला येऊन सपोर्ट घेऊन वर चाललं होतं. पण आता ते जी काही कॅशची सिस्टीम आहे त्याच्यामुळे शेवटचं जे क्लोजिंग होतं ते थोडंसं खाली झालंय. हरकत नाही, काय हरकत नाही. उद्या आपल्याला काय होतं हे बघायचंय. खरं म्हणजे आता आपल्याला जेवढं अपेक्षित आहे तेवढं प्रॉफिट बुकिंग होऊन गेलेलं आहे. आता आपल्याला आणखीन थोडंसं जाऊ शकतं. पण आपल्याला आता खरं म्हणजे वरच्या दिशेची मूव्हमेंट अपेक्षित आहे. तर ती आता उद्या होते का हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. तर त्यामुळे उद्या आपल्याला अशी अपेक्षा आहे की थोडंसं फार तर आणखीन खाली जाईल आणि त्यानंतर एकदा वर जायला सुरुवात होऊ शकेल. तर अशा प्रकारची मूव्हमेंट आपल्याला आता सेन्सेक्स मध्ये सुद्धा अपेक्षित आहे. तर हे झालं या 3 इंडेक्स मध्ये. काल काय झालं, काल काय सांगितलं होतं, आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं. या तिन्ही गोष्टी मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला. जे सदस्य हे व्हिडिओ नियमित बघतात त्यांना नक्कीच या विश्लेषणाचा फायदा होत असेल. आपण आता या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा होता, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.